नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण BCCL ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे नॉन मायनॉरिटी कॉलेजेससाठी ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला कॉलेज लॉग इन करायचं आहे. त्यानंतर अप्रूव्हल टॅबमध्ये जाऊन BCCL प्रोसेस नावाच्या टॅबमध्ये क्लिक करायचं. यामध्ये आपल्याला इथे सिलेक्ट मध्ये ज्या पण एनओसीज आपल्या DR सरांकडून अप्रूव्ह झालेले आहे म्हणजे आपले एनओसी जनरेट झालेले आहे त्या एनओसीज आपल्याला इथे दिसून येतील. जर तुमच्या एनओसीज इथे दिसत नसेल तर तुम्ही अप्रूव्ड एनओसीज नावाच्या टॅबवर क्लिक करून ज्या पण एनओसी तुमच्या DR सरांकडून अप्रूव्ह होऊन आलेले आहेत म्हणजे युनिव्हर्सिटी लेवलकडून अप्रूव्ह होऊन आलेले आहेत त्या ॲक्शनवर क्लिक करून सेंड फॉर एनओसीवर क्लिक केल्यानंतर या टॅबमध्ये दिसून येतील. आता इथून तुम्हाला एक किंवा मल्टिपल ज्या पण एनओसीचे ॲप्लिकेशन करायचे म्हणजे सिंगलसाठी करायचे मल्टिपलसाठी करायचे ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर अपलोड रोस्टर फाईल्सवर क्लिक करून मल्टिपल किंवा सिंगल तुम्ही इथून रोस्टर फाईल्स अपलोड करू शकता. तर त्याआधी आपल्याला रोस्टर फाईल्स जनरेट करावे लागते. तर त्यासाठी आपल्याला इथे लास्ट ऑप्शन रेड कलरमध्ये रोस्टर्स नावाचा टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं. यामध्ये आपल्या युनिव्हर्सिटीचे आतापर्यंत जेवढे पण रोस्टर जनरेट झालेले ते रोस्टर तुम्हाला इथे दिसून येतील. तुम्हाला या रोस्टर्समध्ये तुमच्या कॉलेजचा डेटा फिलअप करायचा. तर जे पण रोस्टर तुम्हाला फिल करायचं असेल त्या रोस्टरवर तुम्ही सिंपल फिल रोस्टर डेटावर क्लिक करा. फिल रोस्टर डेटावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून त्याची माहिती भरू शकता. पण त्याआधी तुम्ही इथून एकदा हा GR 6/3/2024 आणि 25/2/2022 GR अपलोड केलेली एकदा बघून रेफरन्ससाठी बघून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला प्रोसेस सांगतो की रोस्टरमध्ये आपल्याला डेटा कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे. त्यासाठी फिल रोस्टर डेटावर क्लिक करायचं. आता इथे तुम्ही ॲड न्यू टीचरमध्ये एक करून सुद्धा टीचर ॲड करू शकता. पण त्यापेक्षा इथे तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये टीचरचा डेटा जनरेट करून डायरेक्ट सर्व टीचर एक सोबत अपलोड करून रोस्टरमध्ये डेटा अपलोड करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला डाउनलोड एक्सेल फॉर्मॅटवर क्लिक करायचं. एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड झाल्यानंतर तो काही अशा पद्धतीने एक्सेल फॉर्मॅट राहील. हा एक्सेल फॉर्मॅट आहे डमी डेटा सोबत. अशा पद्धतीने तुम्हाला हे रोज घ्यायचं आहे. तर हा तुम्ही डमी डेटा कट करून तुमचा ओरिजिनल डेटा भरू शकता. पण यामध्ये कॅटेगरी बघायला मिळेल तुम्हाला आणि सब्जेक्ट बघायला मिळेल. तर यासाठी तुम्हाला मी इथे डाउनलोड कॅटेगरी लिस्ट आणि डाउनलोड सब्जेक्ट लिस्ट नावाचे 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. हे दोन्ही आपण ओपन करून घेऊ. हे आपल्या कॅटेगरी आहेत आणि हे आपले सब्जेक्ट आहेत. आता इथे तुमच्या टीचरचं जी पण कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही इथे टाकणार आहात. पण काहीही न टाकता ती कॅटेगरी तुम्ही इथून कॉपी करून टाकणार आहात. की लेफ्ट साईडचं जे कॉलम आहे त्यातून तुम्ही कॉपी करून जी पण कॅटेगरी असेल ती इथे टाकू शकता तुमच्या टीचरसमोर. जर तुमची कॅटेगरी अवेलेबल नसेल तर तुम्ही सपोर्टला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की कॅटेगरी त्यामध्ये ॲड करायची. ती कॅटेगरी त्यामध्ये आपण ॲड करून देऊ. त्यानंतर सब्जेक्टसाठी सुद्धा सेम. सब्जेक्ट पण डायरेक्ट कुठली स्पेलिंग न टाकता तुम्ही या सब्जेक्टच्या लिस्टमधून कॉपी करून घेऊ शकता. यामध्ये जर तुमचा सब्जेक्ट अवेलेबल नसेल तरी तुम्ही सपोर्टला सांगून ॲड करून घेऊ शकता. जर तुम्ही इथे तुमच्या मनाने जर सब्जेक्ट टाकलं स्पेलिंग मिस्टेक झालं तर डेटा अपलोड होण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला एकदा डेटा जनरेट करून घ्यायचा आहे आणि प्लीज फाईलवर क्लिक करून तुम्हाला डेटा अपलोड करायचा आहे. आता माझ्याकडे डेटा आहे टीचर रोस्टर टेम्पलेट म्हणून. तर मी तो अपलोड करतो. अपलोड एक्सेलवर क्लिक करायचे. 17 टीचर माझे अपलोड झाले. आता हा झाला टीचरचा डेटा. परंतु त्यानंतर एक आणखी ऑप्शन आहे ॲड कन्सॉलिडेटेड रोस्टर डेटा. तर तुम्हाला या ठिकाणी कन्सॉलिडेटेड डेटा सुद्धा तुमचा अपलोड करायचा आहे. तर कन्सॉलिडेटेड डेटा अपलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इथे कास्ट कॅटेगरी तुमची सिलेक्ट करून घ्यायची. म्हणजे प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी तुम्हाला टोटल पोस्ट, फिल पोस्ट आणि व्हॅकंट पोस्ट या ठिकाणी भरून घ्यायचे. जेव्हा पण तुम्ही हा रोस्टर डेटा भरताय त्या डेटची स्थिती जी आहे म्हणजे सध्याची स्थितीनुसार हा डेटा तुम्हाला फिलअप करायचा. तर जसं की मी अनुसूचित जाती सिलेक्ट केलं आणि त्यापुढे म्हणजे 23 मी काहीही टाकेल. समजा 20 माझे पोस्ट होतात त्यापैकी मी 15 फिल केले आणि 5 माझे व्हॅकंट आहे.
आणि सेव्ह कॅन्डिडेट अशा पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायचे. आता अनुसूचित जातीवर क्लिक केल्यानंतर हा डेटा माझा दिसेल. आता अनुसूचित जमातीसाठी सेम माझं जसं जो पण डेटा असेल मी डमी डेटा अपलोड करतो तो मी भरून घेईल आणि सेव्ह कॅन्डिडेट अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्याकडे जेवढे पण अवेलेबल असेल त्या कॅटेगरीची तुम्ही फिलअप करून घ्याल आणि परत तुम्ही बॅक जाऊ शकता इथे रोस्टर्सवर. आता तुम्ही जे आपण रोस्टरचा डेटा फिलअप केलाय त्या रोस्टरला सिंपल तुम्ही व्ह्यू रोस्टर डिटेलवर क्लिक करून तुमचा फिलअप केलेला डेटा ऑटोमॅटिक इथं कास्ट कॅटेगरीनुसार डिवाइड होऊन जाईल. सिंपल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड डॉकवर क्लिक करायचे. तुमची एक डॉक्युमेंट फाईल डाउनलोड होऊन जाणार. ती डॉक्युमेंट फाईल तुम्हाला ओपन करून घ्यायची. आता आपण टीचरचा डेटा तर इथे दिलेला आहे, परंतु हा जो कन्सोलिडेटेड वगैरे डेटा आहे जसे की संस्थेचे नाव भरलेली पदे मंजूर पदे हा डेटा तुम्हाला मॅन्युअली टाईप करून भरायचा आहे. या पद्धतीने मी तुम्हाला डमी करून दाखवतो. या पद्धतीने तुम्हाला मॅन्युअली टाईप करून जो पण डेटा असेल तो आपण या पद्धतीने भरून घ्यायचा आणि सिंपल याला सेव्ह करून डाउनलोड करून घ्यायचे तुमच्या सिस्टममध्ये. हा डेटा पूर्णपणे फिल करून डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जितके पण रोस्टर मॅन्डेटरी असाल तुम्ही सगळ्या रोस्टरचा डेटा भरून घ्याल आणि परत बीसीसीएल प्रोसेसवर क्लिक कराल. जे पण रोस्टर तुम्हाला सेंड करायचे बीसीसीएल कडे मल्टिपल किंवा सिंगल ते तुम्ही सिलेक्ट कराल. अपलोड रोस्टर फाईल्सवर क्लिक कराल आणि जे पण तुमचे रोस्टर फाईल्स असेल एक किंवा मल्टिपल जे पण तुम्हाला अपलोड करायचे ते तुम्ही सिलेक्ट करून क्रिएट ॲप्लिकेशनवर क्लिक करा आणि ओके. तुमची बीसीसीएलची ॲप्लिकेशन इथे सक्सेसफुली झालेली. ही बीसीसीएलची ॲप्लिकेशन तुम्हाला बीसीसीएल ऑन गोइंग ॲप्लिकेशनमध्ये दिसून येईल. ही आपली 4 फाईल्सची ॲप्लिकेशन होती. त्यामध्ये आपण 4 एनओसी अपलोड केले, 4 रोस्टर डेटा अपलोड केले आणि 3 एनओसी अपलोड केले. सध्या ती स्टेप 1 साठी पेंडिंग युनिव्हर्सिटीला गेली. आता युनिव्हर्सिटी त्यावर प्रोसेस करेल आणि तुम्हाला ॲप्लिकेशन परत सेंड करेल. ती येईल तुम्हाला बीसीसीएल ॲप्लिकेशन स्टेप 2 मध्ये. काही अशा पद्धतीने ॲप्लिकेशन येईल. आता ही दुसरी ॲप्लिकेशन इथे आलेली आहे. मी तुम्हाला डमी दाखवतोय. या पद्धतीने तुम्हाला स्टेप 2 मध्ये ॲप्लिकेशन येईल. जेव्हा पण तुम्हाला स्टेप 2 मध्ये ॲप्लिकेशन येईल त्यानंतर तुम्हाला सिंपल ॲक्शनवर क्लिक करायचंय. जो पण तुमचा रजिस्टर आता तुमच्याकडे फिजिकली असेल तुम्ही तिथं बीसीसीएल कडे जाऊन जे पण आणलेलं असेल आणि त्यावर असिस्टंट कमिशनरची सिग्नेचर झाल्यानंतर ते ओरिजिनल कॉपी तुम्हाला इथं अपलोड करायची आणि इथं जर गव्हर्नमेंट सँक्शन लेटर तुम्हाला मॅन्डेटरी असेल तर अपलोड करा अनदर त्याला, नाहीतर त्याला तुम्ही ब्लँक पण सोडू शकता आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. आता ही स्टेप 2 ची ॲप्लिकेशन सुद्धा माझी सबमिट झाली. आता ही परत युनिव्हर्सिटीला जाते आणि युनिव्हर्सिटी यावर परत जी पण प्रोसेस असेल ती करेल आणि ही फायनल अप्रूव्ह झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं इथं अप्रूव्ड एनओसी मध्ये बीसीसीएल स्टेटस अप्रूव्ड होऊन जाईल आणि तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटचा टॅब या प्रकारे ओपन होऊन जाईल. अशा पद्धतीने नॉन मायनॉरिटी कॉलेजेससाठी तुम्ही बीसीसीएल ॲप्लिकेशन प्रोसेस करू शकता. यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही सपोर्टच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सांगू शकता. धन्यवाद.